ग्रामीण भागातल्या समस्यांचं जागीच निराकरण करण्यासाठी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून गाव मुक्काम आणि शिवार फेरी हा अनोखा उपक्रम राबवला जातो। नेहमी कार्यालयात भेटणाऱ्या अधिकाऱ्यांनी थेट गावात मुक्कामी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। एमआयएमनं नगरपालिकेसमोर आंदोलन केले। खामगाव शहरामध्ये बहुतांश भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, त्याचबरोबर ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरले, ज्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो। प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं एमआयएमनं पालिकेला निवेदन देत प्रशासनानं दखल घेण्यासाठी आंदोलन करत लक्ष वेधलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढची सुनावणी आता 24 मार्चला होणार आहे। डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत अशी सूचना कोर्टाच्या सरकारी पक्षाला देण्यात आली। नाशिकच्या मनमाड इथं मालगाडी आणि मॅजिक गाडीचा भीषण अपघात झाला। रेल्वे रुळावर बंद पडलेल्या मॅजिक गाडीला मालगाडीनं जोरदार धडक दिल्यानं गाडीचा चेंदामेंदा झाला। सुदैवानं चालक आणि सहकारी वेळेत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। आखाती देशांमधल्या तणावाचा कांदा बाजारावर परिणाम होतोय। नाशिकमध्ये शेतकरी आणि व्यापारी सध्या संकटात सापडलेत। निर्यात घटल्यानं सरासरी बाजारभाव घसरले। रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसी मधल्या केमिकल कंपनीत स्फोट झाला। स्फोटामध्ये 10 कामगार जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। जखमींवर परशुराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मंचरमध्ये दर्गा आणि मंदिर वाद पुन्हा पेटला, यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दर्ग्याच्या इथे मंदिर असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी दावा केला होता। भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा प्रवास करणाऱ्या रोरो सेवेचं 1 मार्चला उद्घाटन करण्यात आलं होतं, मात्र ही सेवा काही अनिश्चित कालावधीसाठी आता बंद करण्यात आली। फेरीबोटी दुरुस्त डॉकयार्डमध्ये सुरू असल्याची माहिती बंदर अधिकारी महाडिक यांनी दिली। निधी अभावी नामसंकीर्तन सभागृहाचं काम रखडले। निधीसाठी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुढाकार घेतलाय। नामसंकीर्तन सभागृहाला 20 कोटी रुपये लागणार आहेत। बाजारपेठेमध्ये रस्त्यावर लागणाऱ्या हातगाड्या 2 दिवसात हटवा, संभाजीनगरमधल्या व्यापाऱ्यांनी अशी मागणी केली। या हातगाड्या हटवल्या नाही तर गांधी पुतळा ते सिटी चौकपर्यंत सर्व मार्केट बंद दिसेल असा इशारा व्यापाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम इथं थाटामाटात गायीचं डोहाळ जेवण साजरं करण्यात आलं। विठ्ठल बाराते यांनी त्यांच्या चंदन नावाच्या खिलार गायीचं डोहाळ जेवण घातलं। महिलांनी गायीला नटून पाळणा गाऊन तिची ओटी भरली। अकोल्यामध्ये गाव संघर्ष समितीने आंदोलन केलं। 11 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा निधी मंजूर असून सुद्धा काम सुरू न झाल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। दुबईमध्ये अडकलेले जळगावचे गुळवे कुटुंब मायदेशी सुखरूप परतलेत। गुळवे कुटुंबियांनी दुबईमध्ये युद्धजन्य परिस्थितीचा थरार अनुभवला। मायदेशी सुखरूप परतल्यानं गुळवे कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला। वर्ध्यामध्ये भटक्या कुत्र्यांनी 16 जणांचा चावा घेतला। भामटीपुरा इथल्या रहिवासीमध्ये मोकाट कुत्र्यांमुळे ते आता भयभीत झाले। नगरपालिकेच्या भूमिकेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला। जालना महापालिकेमधल्या स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। महापालिकेच्या पहिल्या सभेमध्ये स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। भाजपचे 3, शिवसेनेचा 1 स्वीकृत नगरसेवक निवडला गेला। साताऱ्यातल्या खटाव तालुक्यामध्ये आयोजित असलेल्या गौतमी पाटील हिचा कार्यक्रम रद्द करण्यात आला। संत तुकाराम महाराज बीज निमित्तानं बनपुरी गावामध्ये कार्यक्रम आयोजित होता। समाज माध्यमांवर टीका आणि तक्रारी आल्यानंतर पोलीस प्रशासनानं कार्यक्रमाला परवानगी नाकारली। सोलापूर महानगरपालिकेच्या चाव्या एका महिलेच्या हाती आल्या। स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते यांची बिनविरोध निवड झाली। सभापती पदासाठी रंजिता चाकोते यांचा एकमेव अर्ज आहे। महाबळेश्वरमध्ये निकृष्ट रस्त्याच्या कामाचा निषेध करत 8 मार्चला महाबळेश्वर बंदची हाक देण्यात आली। ग्रामसभेत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला। स्थानिक आणि व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी आक्रमक भूमिका घेतली। शिर्डीमध्ये राजूर शहराचा पाणी प्रश्न निर्माण झालाय। वाढती लोकसंख्या आणि गेल्या 10 महिन्यांपासून सुरू असलेल्या विस्कळीत पाणी पुरवठा याच्या निषेधार्थ राजूर ग्रामस्थांनी संपूर्ण शहर बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन केलं। अमरावतीच्या जवळा खुर्द इथं महिलांनी रस्त्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं। प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संताप सुद्धा व्यक्त केला। दळणवळणाच्या प्रमुख रस्त्याची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी गावातल्या महिलांनी उपोषणाचं हत्यार उपसलं।